बदलापूर अत्याचारातील जो आरोपी होता अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्यानंतर गेल्या 6 दिवसांपासून त्याच्या अंत्यविधीसाठी त्यांच्या दफनविधीसाठी त्याच्या जागा मिळत नव्हती। उल्हासनगरमध्ये जागा मिळाली, मात्र त्या ठिकाणी आता शिवसैनिकांनी स्थानिकांनी विरोध केलेला आहे। पोलीस प्रशासन आहे, कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या ठिकाणी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आलेली आहे। अंबरनाथ आणि उल्हासनगर शहराचे दोन्ही एसीपी या ठिकाणी आपल्याला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना दिसत आहेत, मात्र स्थानिक जे आहेत ते स्थानिक या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की हा सगळा मोठा पोलीस बंदोबस्त आहे आणि या पोलीस बंदोबस्तामध्ये त्याचा दफनविधी केला जाईल अशी शक्यता आहे, मात्र स्थानिक आक्रमक झालेले आहेत मोठ्या प्रमाणात। आपण या महिला आहेत, या घोषणाबाजी करत आहेत पोलिसांसमोर, आपण त्यांच्या भावना जाणून घेऊयात। काय सांगाल, काय 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 करताय तुम्ही इकडे? बदलापूरला त्याला गाड्याला दिलं नाही का? आमच्या मनात कशाला यायला पाहिजे त्यांनी? तिकडे गाड्या तुम्ही त्याला तर बोलते गाडू पण नका तुम्ही, चिल कव्वे बकरी त्यांना फेकून टाका खायला। तुमचा काय विरोध आहे? आक्रमक झालेले आहेत, मात्र पोलीस प्रशासन या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे। अंबरनाथ आणि उल्हासनगर शहराचे दोन्हीही एसीपी या ठिकाणी आहेत। महिला पोलीस आहे, पोलिसांची अतिरिक्त कुमक या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। उच्च न्यायालयात राज्य सरकारनं सोमवारपर्यंत हा दफनविधी केला जाईल अशा प्रकारची ग्वाही दिली आहे। त्याच्यामुळे आज शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसानंतर आजपर्यंत दफनविधी झाला पाहिजे, कारण उद्या राज्य सरकारला या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये माहिती द्यायची आहे। त्याच्यामुळे आता या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात दफनविधी केला जातो की स्थानिकाचा विरोध पाहता दुसऱ्या ठिकाणी दफनविधी केला जातो हे पाहावं लागेल। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, उल्हासनगर।